नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज विज्ञान विषयामध्ये मी सौ स्मिता कुदळे, सरकारी मराठी माध्यमिक शाळा RMSA गुंजी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगावी या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर आज आपण 10वी इयत्तेसाठी असलेले प्रकरण दुसरे भारतात ब्रिटिश सत्तेचे विस्तार याबद्दल आपण माहिती घेत जाऊया। तर भारतात ब्रिटिश सत्तेचा विस्तार या धड्यामध्ये अँग्लो मराठा युद्धे, सहाय्यक सैन्य पद्धत, ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण आणि दत्तक वारसा नामंजूर कायदा याबद्दल आपण माहिती घेत जाऊया। त्याच्यापूर्वी ब्रिटिश सत्तेचा विस्तार होण्याच्या आधी आपण थोडी माहिती मागील धड्यातील घेऊया आपण। तर मागील धड्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, भारतात युरोपियनांचे आगमन झाल्यानंतर ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या बरोबर पण युद्ध केले आणि भारतातील फ्रेंचांची सत्ता कमी झाली। त्यानंतर ब्रिटिशांनी परत भारतीय संस्थानकांशी युद्धे केली। प्लासीची लढाई, बक्सारची लढाई झालेली आहे। तर प्लासी आणि बक्सारच्या लढाईनंतर बंगालचा पूर्ण प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात गेले। हे पहा, नकाशात दर्शवल्याप्रमाणे हिरव्या रंगाने दर्शवलेले आहे बंगाल प्रांत। या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन पद्धत लागू केल्यामुळे बंगालचा प्रांत म्हणजेच भारताकडचा बहुतांश पूर्वेकडचा भाग ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेले। आणि मुंबई प्रांत तुम्हाला माहितीच आहे, मुंबई प्रांत देखील ईस्ट इंडिया कंपनीला भाडेपट्टीने दिले होते। त्यामुळे भारतामध्ये बंगाल प्रांत आणि मुंबई यापुरताच ब्रिटिश मर्यादित राहिले। मग हे पहा, या नकाशात तुम्ही पाहू शकता भारताच्या पश्चिमेकडे पिवळ्या रंगाने दर्शवलेले आहे, भारतात पश्चिमेकडे पेशवे जे मराठा प्रबळ होते, वायव्येला शीख आणि दक्षिणेला म्हैसूर म्हणजेच हैदर अली आणि टिपू हे त्या ठिकाणी प्रबळ होते। आणि आधीच आपण पाहिलो तर पूर्वेकडचा भाग ब्रिटिशांनी तरी व्यापून घेतला होता। तर आता आपल्याला पाहायचं आहे अँग्लो मराठा युद्धे। अँग्लो शब्द म्हणजेच इंग्रजांनी मराठ्यांच्या बरोबर जे युद्ध केले त्याला आपण अँग्लो मराठा युद्ध असे म्हणतात। तर पहिले अँग्लो मराठा युद्ध, दुसरे अँग्लो मराठा युद्ध आणि तिसरे अँग्लो मराठा युद्ध ह्या ठिकाणी घडलेले आहे। तर कशाप्रमाणे हे युद्ध झालेली आहेत सविस्तर आपण या ठिकाणी माहिती घेत जाऊया। पहिले अँग्लो मराठा युद्ध 1775 ते 1782 दरम्यान घडले। तर खरं तरी कारण इंग्रज आणि मराठ्यांच्या मध्ये वैर निर्माण झालेच कसे काय, तर ह्याला प्रमुख कारण आहे मराठ्यांनी मोगल बादशाह जे होते दुसरा आलमशहा यांच्याशी हात मिळवणी केली। म्हणजेच पेशव्यांनी, मराठ्यांनी आणि इतर मराठे म्हणजेच होळकर, भोसले या सर्वांनी काय केलं, दुसऱ्या शहा आलमला दिल्लीच्या तख्तावरती बसविलं, त्यांच्याशी मैत्री केली। याचा मोबदला म्हणून दुसऱ्या आलमशहाने काय केले, या ठिकाणी मराठ्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले अलाहाबाद आणि कोरा प्रांत मराठ्यांना दिले। त्यामुळेच या ठिकाणी खरे वैर निर्माण झाले, इंग्रज आणि मराठ्यांच्यामध्ये वैर निर्माण झाले। तर अँग्लो मराठा युद्धाचे प्रमुख कारण आपण पाहूया। हे पहा, या चित्रामध्ये दर्शवलेले माधवराव पेशवे, पहिल्या चित्रामध्ये दर्शवलेले आहे माधवराव पेशवे हे मराठ्यांच्या मध्येच अतिशय शूर आणि बलाढ्य योद्धा होते। 1772 मध्ये अशा या माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाल्यामुळे मराठ्यांना मात्र जोरदार फटका बसला। मग आणि पुढच्या पेशवेपदासाठी त्यांचे बंधू नारायणराव पेशवे यांची निवड झाली। हे बघा, दुसऱ्या भावचित्रामध्ये दर्शवलेले आहे इथं नारायणराव पेशवे। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवे हे पेशवे पदावरती नियुक्ती झाली। पण त्यांचे काका रघुनाथराव
भावचित्रात दर्शवलेले आहे. रघुनाथराव हे नारायणरावांचे काका, यांना राघोबा असे ओळखत होते. ह्यांच्या एका कुटील नीतीमुळे 30 ऑगस्ट 1773 मध्ये यांनी आपला पुतना असणारा नारायणरावाचा हत्या केली. कारण एवढेच होते की त्यांना पेशवेपद पाहिजे होते आणि स्वतःला त्यांनी पेशवे म्हणून घोषित केले. स्वतःला पेशवे म्हणून घोषित केल्यानंतर भावचित्र दर्शवलेले नाना फडणवीस हे पेशव्यांचे मंत्री होते. पण नाना फडणवीस आणि इतर मराठी सरदारांना रघुनाथराव पेशवे म्हणून मान्य नव्हते. म्हणून त्यांनी 12 मराठा सरदारांना एकत्र करून घेतले. नाना फडणवीसांनी मराठा सरदारांना एकत्र करून घेतले. हे 12 मराठा सरदार इतिहासामध्ये 12 भाई म्हणून प्रसिद्ध आहेत. यांना एकत्र करून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी असणारे नारायणरावांचा पुत्र म्हणजेच सवाई माधवराव यांना पेशवा म्हणून घोषित केले. नारायणरावाच्या मृत्यूनंतर सवाई माधवराव हे नवजात शिशु होते आणि त्यांनी या नवजात शिशु असल्यामुळे नाना फडणवीस यांनी पूर्ण राज्यकारभार सांभाळला आणि सवाई माधवराव यांना पेशवे म्हणून घोषित केले. हे काही रघुनाथरावांना फारसे बरे वाटले नाही. मग रघुनाथरावांनी काय केलं, आपल्या एका पेशवेपदाच्या हव्यासापोटी पेशवेपद पाहिजे म्हणून त्याने ब्रिटिशांची हातमिळवणी केली. 17 मार्च 1775 मध्ये या ठिकाणी सुरतचा करार झाला. काय आहे सुरतचा करारामध्ये? आता सुरतचा करार ब्रिटिश आणि रघुनाथराव यांच्या दरम्यान झाला. तर ह्याच्यामध्ये काय अटी होती आता सुरतच्या करारामध्ये? तर त्यांनी ब्रिटिशांनी रघुनाथरावांना आश्रय दिला आणि ब्रिटिशांना 2600 सैनिक दिले आणि आश्वासन दिले की तुम्हाला पेशवेपद मिळणार. त्या बदल्यात रघुनाथरावांनी काय दिलं त्यांना? रघुनाथरावांनी त्यांना सालसेट आणि बासेन प्रांत दिले. भरूच आणि सुरत या ठिकाणी महसूल गोळा करण्याचा देखील अधिकार दिला. बघा, या अंतर्गत एका कलहामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध घडले. प्रथम अँग्लो मराठा युद्ध रघुनाथरावांनी या ठिकाणी ब्रिटिशांची हात मिळवणी केल्यामुळे 1775 ते 1782 पर्यंत प्रथम अँग्लो मराठा युद्ध या ठिकाणी घडले. हे बघा, काही युद्धाची छायाचित्र आहेत या ठिकाणी. त्यानंतर 1782 मध्ये मात्र नाना फडणवीसांनी आणि इतर मराठा सरदारांनी सुरुवातीला मात्र या युद्धामध्ये मराठ्यांना मात्र या ठिकाणी यश मिळाले. पण नंतर का होईना या ठिकाणी अलाहाबाद मात्र ब्रिटिशांनाच द्यावे लागले आणि मराठी सरदार नाना फडणवीस सर्वांना मध्यस्थी घेऊन या ठिकाणी नाना फडणवीसांनी सवाई माधवराव यांना पेशवे करण्याचे ठरवले आणि सालबाईचा तह झाला. 17 मे 1782 दरम्यान सालबाईचा तह झालेला आहे. पहिले अँग्लो मराठा युद्धाची समाप्ती सालबाईच्या तहानुसार झाली. सालबाईचा तह 17 मे 1782 मध्ये झाला. तर सालबाईच्या तहातील काही अटी आपण पाहूया. पहिली अट अशी आहे, ब्रिटिशांनी सवाई माधवराव यांना पेशवेपद देण्याची मान्यता केली आणि अलाहाबाद ब्रिटिशांनाच देण्यात आले. ब्रिटिशांनी मराठ्यांच्याकडून जे प्रांत जिंकले होते ते मराठ्यांना परत देण्याचे ठरविले. यामध्ये वसईचा देखील समावेश आहे. साष्टी बेट, एलिफंटा, कारंजा यासारखे लहान बेटांचा अपवाद करण्यात बाकीचे बेटे मात्र इंग्रजाकडेच राहिले आणि मराठ्यांनी ब्रिटिश सोडून इतर कोणत्याही युरोपियनांशी मैत्री करू नये, कोणतेही संबंध ठेवू नये. त्या मोबदल्यात ब्रिटिशांकडून पूर्णपणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने मराठ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि रघुनाथराव ज्यांना पेशवेपद पाहिजे होते त्यांना तर पेशवेपद मिळाले नाही. पण या सालबाईच्या तहानुसार मात्र रघुनाथरावांना
दर साल म्हणजे वार्षिक 3 लाखाची पेन्शन देऊन त्यांना कोपरगावीच राहावे लागले. त्यानंतर आपण पाहूया लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली यांचा भारतामध्ये आगमन झाल्यानंतर कशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेचा विस्तार झालेला आहे. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली भारतामध्ये आले. गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली भारतामध्ये आल्यानंतर ब्रिटिश सत्तेचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदल झालेला आहे आणि विस्तार झालेला आहे. तर या दरम्यान म्हैसूरकडचे जे राजे होते ते पण दुर्बल झाले होते. 1798 मध्ये म्हैसूरचे राजे दुर्बल झाले होते आणि याच कारणामुळे ब्रिटिशांना आपली सत्ता विस्तार करण्याचा पुरेपूर संधी मिळाली आणि लॉर्ड वेलस्लीने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा विस्तार करण्यासाठी या ठिकाणी 3 नीती वापरली. त्यातली पहिली नीती होती सहाय्यक सैन्य पद्धत. सहाय्यक सैन्य पद्धत, त्यानंतर नवीन राज्यांशी युद्ध पुकारणे आणि तिसरी म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली जे राज्य होते त्या ठिकाणी स्वतःचं थेट रीतीने त्या ठिकाणी राज्यकारभार पाहणे. तर बघा, सहाय्यक सैन्य पद्धत 1798 मध्ये लॉर्ड वेलस्लीने जे सुरू केले होते ते सहाय्यक सैन्य पद्धत भारत आणि ईस्ट इंडिया यांच्या दरम्यान असलेला एक लष्करी करार होता. तर चला तर आपण पाहूया लॉर्ड वेलस्ली यांनी सुरुवात भारतामध्ये अंमलात आणलेली सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटी काय होत्या. तर सहाय्यक सैन्य पद्धतीची पहिली अट, सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारणारा जो कोणी भारतीय संस्थानक किंवा भारतीय राज्यकर्ता त्यांनी इंग्रजांची एक मोठी फौज आपल्या दरबारात ठेवून घेणे आणि त्या फौजेची, त्या सैनिकांची पूर्ण खर्चाची तरतूद पाहणे. तसेच सैनिकांना काही ठिकाणी जमीन महसूल गोळा करण्याचा देखील अधिकार दिला होता. दुसरी अट अशी होती, राज्यकर्त्यांनी ज्यांनी सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारली आहे त्या राज्यकर्त्यांनी इतर कोणत्याही राज्याशी किंवा इतर ब्रिटिश सोडून इतर युरोपियनशी कोणताही करार करावायचा नाही. जर त्यांना इतर राज्याशी करार करावायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, गव्हर्नर जनरलची परवानगी घेणे बंधनकारक आहे. म्हणजेच गव्हर्नर जनरलची त्या ठिकाणी परवानगी घेऊनच दुसऱ्या राज्याबरोबर या ठिकाणी हातमिळवणी केली पाहिजे, कोणताही करार केला पाहिजे. राज्यकर्त्यांना आणि या राज्यकर्त्यांनी आपल्या दरबारामध्ये ब्रिटिशांचा एक वकील नेमून ठेवणे ही देखील अट आहे. त्यानंतर इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपियनांना भारतात येण्यासाठी किंवा कोणतेही संबंध ठेवण्यासाठी परवानगी देऊ नये. हे जे वरील सर्व अटी जी मान्य करतील त्या राज्यकर्त्यांना पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीकडून या ठिकाणी पूर्ण संरक्षण मिळेल अशी हमी होती. तर अशा रीतीने या ठिकाणी सहाय्यक सैन्य पद्धतीमधील अटी आहेत. दुसरे अँग्लो मराठा युद्ध. दुसरे अँग्लो मराठा युद्ध 1803 ते 1805 या दरम्यान झाले. तर दुसरे अँग्लो मराठा युद्धाचे प्रमुख कारण मराठ्यांच्या मध्ये असलेले अंतर्गत संघर्ष होय. तर कसले अंतर्गत संघर्ष, तर 1830 दरम्यान या ठिकाणी पेशवे पदावरती दुसरे बाजीराव पेशवे होते. दुसरे बाजीराव पेशवे म्हणजेच रघुनाथरावांचे सुपुत्र. तर पेशवे पदावरती नियंत्रण मिळवण्यासाठी इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे यांच्या दोघांच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाली. हेच मराठ्यांच्या मधला अंतर्गत संघर्ष होय. आणि यावेळेला काय झालेलं आहे, इथं ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे यांना पेशव्यांनी मदत केली. पण या ठिकाणी इसवी सन 1802 मध्ये पुण्याजवळ यशवंतराव होळकरांनी मात्र या दौलतराव शिंदे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांचे पराभव केले. पराभव झाल्यामुळे दुसरे बाजीराव पेशवे, हे पहा चित्रात दाखवल्याप्रमाणे दुसरे बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची जी तैनाती फौज म्हणजे सहाय्यक सैन्य पद्धत जे लॉर्ड वेलस्लीने सुरू केले होते, लॉर्ड वेलस्लीने सुरू केलेले सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटीवरती स्वाक्षऱ्या केल्या.
ते दाखवलेले आहे. तर हे तैनाती फौज करार सहाय्यक सैन्य पद्धती करारावरती दुसरे बाजीराव पेशवेनी सही केले. कुठं तर वसईच्या किल्ल्यावर, या ठिकाणी दाखवलेले आहे वसईचा किल्ला, म्हणून याला वसईचा करार असेही म्हणतात. 1802 मध्ये वसईच्या तहावरती या ठिकाणी सहाय्यक सैन्य पद्धतीवरती त्यांनी सह्या केल्या. हे मात्र इंदूरचे होळकर असू देत किंवा नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड आणि शिंदे यांना मात्र पसंत झाले नाही. दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारलं आणि ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. हे मराठा सरदारांना अजिबात मान्य झाले नाही आणि ही सर्व मराठी घराणे होळकर, शिंदे, भोसले हे सर्व एकत्र आले आणि त्यांनी 1803 मध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध घोषित केले. तर पहा इथं 1803 आणि 1805 दरम्यान या ठिकाणी दुसरे अँग्लो मराठा युद्ध घडले. ह्या दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धामध्ये 1803 ते 1805 दरम्यान लॉर्ड वेलस्ली याने पूर्णपणे मराठ्यांना पराभूत केले आणि 1803 आणि 1805 दरम्यान झालेले दुसरे अँग्लो मराठा युद्ध संपुष्टात आले. तर आपण पाहूया या ठिकाणी दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचे काय परिणाम झाले. तर हे पहा इथं दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचे परिणाम. लॉर्ड वेलेस्लीने अनेक मराठा घराण्यांचा पराभव केला. या युद्ध धोरणामुळे कंपनीवरील आर्थिक बोजा मात्र वाढला. आर्थिकरित्या कंपनीला खूप या ठिकाणी त्रास झाला. यावरून लॉर्ड वेलेस्ली यास या ठिकाणी कडकरित्याने टीका केल्या गेल्या. त्यामुळे लॉर्ड वेलेस्ली याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो इंग्लंडला परत निघून गेला आणि यानंतर सर्व राज्यांमध्ये तात्कालिक शांतता प्रस्थापित झाली. दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धानंतर तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे घडलेच. तर तिसरे अँग्लो मराठा युद्ध घडण्याचे महत्त्वाचे कारण काय होते इथं. तर इतर सर्व मराठी सरदारांनी स्वतःची पद आणि स्वातंत्र्यता अबाधित ठेवण्यासाठी, त्याशिवाय पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न केले. हे पहाय दाखवल्याप्रमाणे इंदूरचे होळकर आहेत, बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे आणि नागपूरचे भोसले हे सर्व मराठा सरदारांनी काय केले इथं तर आपली स्वतंत्रता अबाधित ठेवण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी अगदी दुसरे बाजीराव पेशवे देखील काय केले या ठिकाणी या मराठा सरदारांबरोबर समावेश होऊन ते देखील ब्रिटिशांच्या विरोधात लढले. तुम्हाला माहितच आहे की दुसरे बाजीराव पेशवे ज्यांनी सहाय्यक सैन्य पद्धतीवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, तर असे दुसरे बाजीराव पेशवे यांना पण वाटले की ईस्ट इंडिया कंपनीच्या कचाट्यातून सुटका करून घेतली पाहिजे आणि त्यांनी 1817 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांनी 1817 मध्ये पुण्यामध्ये असणाऱ्या इंग्रजी रेसिडेन्सी म्हणजे या ठिकाणी इंग्रजांची वसाहत, या ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. तर अशा रीतीने तिसरे अँग्लो मराठा युद्ध या ठिकाणी घडलेच 1817 मध्ये. त्याशिवाय आप्पासाहेबांनी, नागपूरचे आप्पासाहेब, मल्हारचे होळकरांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले, पण ते देखील या ठिकाणी काय झाले असफल ठरले. इंग्रजांनी यांना देखील पराभूत केले आणि दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी साष्टी, कोरेगाव या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध घोषित केले. पण शेवटी दुसऱ्या बाजीराव पेशवे यांना देखील शरणागती पत्करावी लागली. हे पहा, अशा प्रमाणे तिसरे अँग्लो मराठा युद्ध घडले 1817 ते 1818 पर्यंत. पण तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात देखील या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झालेला आहे. तर आपण इथे पाहूया तिसरे अँग्लो मराठा युद्धाचे काही परिणाम कसे झाले आहेत. तर नागपूरच्या आप्पासाहेबांना आणि मल्हारराव होळकर होते, त्यांना मात्र इंग्रजांनी पराभूत केले. त्यांनी शरणागती पत्करली
आणि दुसरे बाजीराव यांनी खूप प्रयत्न केले, युद्ध पुकारले, पण त्यांनी देखील या ठिकाणी पराभूत झाले आणि शरणागती पत्करले. त्याचबरोबर इंग्रजांनी पेशवे पदच रद्द केले. जे बाळाजी विश्वनाथ यांनी सुरू केलेले पेशवे पद ते दुसऱ्या बाजीराव पेशवे यांच्या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी पेशवे पदच रद्द करून टाकले आणि दुसऱ्या बाजीराव पेशवे यांना निवृत्ती वेतन देण्यात आले. त्यानंतर अनेक महत्वाचे परिणाम म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज होते प्रतापसिंग भोसले यांना साताऱ्याच्या गादीवरती बसवले आणि मराठ्यांचे हे वारसदार म्हणून घोषित केले. अशा प्रमाणे तिसरे अँग्लो मराठा युद्ध देखील या ठिकाणी संपुष्टात आले आणि तिसरे अँग्लो मराठा युद्धानंतर मराठ्यांचे पूर्णपणे साम्राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात आले. आतापर्यंत आपण काय पाहिलं या ठिकाणी? पहिले अँग्लो मराठा युद्ध, त्यात देखील अंतर्गत कलहामुळे या ठिकाणी हे युद्ध घडले. दुसरे अँग्लो मराठा युद्ध देखील तेच सहाय्यक सैन्य पद्धतीवरती स्वाक्षऱ्या केल्यामुळे दुसरे अँग्लो मराठा युद्ध घडले आणि तिसरे अँग्लो मराठा युद्ध या ठिकाणी मराठा सरदारांनी आटोकाट प्रयत्न केले, शक्तीचे प्रयत्न केले, तरी देखील ब्रिटिशांच्या पुढे मात्र त्यांना हरावे लागले, म्हणजे ते पराभूत झाले. तर अशा रीतीने 3 अँग्लो मराठा युद्ध या ठिकाणी झालेली आहेत आणि त्यांची आपण माहिती घेतलो आहोत. तर आता आपण काय पाहूया, तर दत्तक वारसा नामंजूर कायदा याबद्दल आपण माहिती घेऊया. तर दत्तक वारसा नामंजूर कायदा, लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा नामंजूर कायदा अंमलात आणले. छायाचित्र दर्शवलेले आहेत. लॉर्ड डलहौसी याचे भावचित्र. लॉर्ड डलहौसी 1848 मध्ये भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला आणि त्यांनी भारतामध्ये खालसा धोरण अवलंबले. खालसा धोरण म्हणजे दत्तक वारसा नामंजूर कायदा. मग दत्तक वारसा नामंजूर कायद्याचे काय अटी आहेत आता? तर ज्या ठिकाणी जो राजा निपुत्रिक आहे, ज्याला पुत्र नाही, तर अशा राजाने काय करायचं, आपण असेपर्यंत राज्य करायचं, नंतर आपल्या मरणानंतर हे राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात द्यायचं. म्हणजे ज्याला पुत्र नाही तो राजा कोणत्याही प्रकारे कोणत्याही मुलात दत्तक घेता कामा नये. यालाच म्हणतो आपण दत्तक वारसा नामंजूर कायदा. तर अशा रीतीने या ठिकाणी काय केलेले आहे, जो राजांनी पुत्रिका आहे त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे या ठिकाणी काय केलेलं आहे, खालसा केलेला आहे. तर अशा रीतीने सातारा, सबलपूर, उदयपूर, जयपूर, झाशी ही सर्व संस्थाने दत्तक वारसा नामंजूर कायद्याद्वारे खालसा करण्यात आले आणि ही सगळी संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. तर अशा रीतीने या ठिकाणी काय झालेले आहे, ब्रिटिश सत्तेचे विस्तार झालेले आहे भारतामध्ये आणि ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण झालेले आहे. या नकाशात दर्शवल्याप्रमाणे ब्रिटिशांनी मराठ्यांच्या बरोबर 3 युद्धे केली आणि शिखांच्या बरोबर 2 युद्धे केली. त्यानंतर अँग्लो मैसूर युद्ध झाली, 4 अँग्लो मैसूर युद्ध झाली. टिपू सुलतानच्या नंतर पूर्णपणे मैसूर संस्थान दुबळे पडले. अशा रीतीने ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा विस्तार केला आणि पूर्णपणे ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण या ठिकाणी झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतात ब्रिटिश सत्तेचे विस्तार हा घटक पाहिलो. आपण या धड्यामध्ये आपण प्रामुख्याने या ठिकाणी अँग्लो मराठा युद्धे, सहाय्यक सैन्य पद्धत, दत्तक वारसा नामंजूर कायदा याबद्दल माहिती घेतलो. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण या धड्यासंबंधी काही उपक्रम पाहूया. कसले असतील उपक्रम? तर पहा, पहिले उपक्रम, काही वाक्य दिलेली आहेत, त्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, त्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरूया आणि आपण या ठिकाणी एक उपक्रम करूया. हे पहा, पहिले उपक्रम, खाली दिलेल्या वाक्यात काही रिकाम्या जागी आहेत, त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द भरायचे आहे. पहिले, प्लासी आणि बक्सरच्या लढायामुळे हा प्रांत ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली गेला. तर कोणता प्रांत? तर रघुनाथरावांनी पेशवेपदासाठी यांची हत्या केली आणि यांच्या नेतृत्वाखाली सवाई माधवराव यांना पेशवेपद देण्यात आले.
तर चौथ्या ठिकाणी आहे पहिले अँग्लो मराठा युद्ध या कराराने संपुष्टात आले. पाचवे सहाय्यक सैन्य पद्धती यांनी अंमलात आणली. सहाव्या ठिकाणी आहे वसईचा तहाद्वारे यांनी सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारली. तर कोणी सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारली ते पाहाल. ह्या ब्रिटिशांनी यांना साताराच्या गादीवर बसविले. त्यानंतर दत्तक वारसा नामंजूर कायदा यांनी अंमलात आणली. पहा बरे या प्रश्नांची उत्तरे आणि हा उपक्रम सोडवा पाहू. हां, तर बरोबर आहे. उपक्रमाचे उत्तर देखील या ठिकाणी पहा पडताळून. तर पहिले प्लासी आणि बक्सारच्या लढायामुळे बंगाल हा प्रांत ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आला. दुसरे उत्तर आहे रघुनाथरावांनी पेशवे पदासाठी नारायणराव पेशवे यांची हत्या केली. तिसरे नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सवाई माधवराव यांना पेशवेपद देण्यात आले. पहिले अँग्लो मराठा युद्ध सालबाई या कराराने संपुष्टात आले. पाचवे सहाय्यक सैन्य पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी अंमलात आणली. आणि सहावे वसईच्या तहाद्वारे दुसरा बाजीराव पेशवे यांनी सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारली. तर ब्रिटिशांनी प्रतापसिंह यांना साताऱ्याच्या गादीवर बसविले. आणि आठवे शेवटचे दत्तक वारसा नामंजूर कायदा हा लॉर्ड डलहौसी याने अंमलात आणली. तर अशा रीतीने उत्तर आहेत. हे पहा दुसरे उपक्रम. विद्यार्थ्यांनो, हे उपक्रमात काही शब्द दिलेले आहेत त्याचे आपण योग्य जोड्या लावूया. म्हणजे हे शब्द आपल्या या धड्याच्या संबंधितच आहेत. तर हे पहा या उपक्रमात काही शब्द दिलेले आहेत ते दुसऱ्या एका गटातील शब्दाशी आपण जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्या गटामध्ये पुणे, इंदूर, ग्वाल्हेर, नागपूर, सहाय्यक सैनिक पद्धत आणि दत्तक वारसा नामंजूर कायदा. तर दुसऱ्या गटामध्ये आप्पासाहेब, लॉर्ड वेलस्ली, बाजीराव पेशवे, लॉर्ड डलहौसी, मल्हारराव होळकर, दौलतराव शिंदे. तर बघा पाहू योग्य जोड्या लावा. हो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. हे पहा पडताळून. हे पहा पुणे म्हणजेच बाजीराव पेशवे, कारण पुण्यामध्ये बाजीराव पेशवे होते. इंदूरचं मल्हारराव होळकर, ग्वाल्हेर दौलतराव शिंदे, नागपूर येथे आप्पासाहेब. तर सहाय्यक सैन्य पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली होती आणि दत्तक वारसा नामंजूर कायदा लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केली होती. अगदी बरोबर. विद्यार्थ्यांनो, आजच्या प्रकरणासंबंधी तुम्हाला काही घरचा अभ्यास देत आहे. हे तुम्ही घरचा अभ्यास करा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.